ग्रामीण संवाद, सर्वसामान्याचा निर्भीड आवाज। चाकूर थरारलं, बेपत्ता 2 चिमुकल्यांपैकी एकाचा मृत्यू, दुसरा मुलगा सुखरूप सापडल्याने दिलासा। दिनांक 19 एप्रिल चाकूरमध्ये घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण जिल्हा हादरून गेलाय। सकाळी घरातून बाहेर पडलेली 2 निष्पाप चिमुकली अचानक बेपत्ता झाल्याने कुटुंबियांसह संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। मात्र या घटनेने भयावह वळण घेत एका मुलाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली। जुन्या महादेव मंदिर परिसरातून ही दोन्ही मुले बाहेर गेल्यानंतर बराच वेळ परत न आल्याने कुटुंबियांनी तातडीने पोलिसात धाव घेतली। माहिती मिळताच पोलिसांनी वेळ न दवडता संपूर्ण परिसरात शोध मोहीम उभी केली। प्रत्येक गल्ली बोळ, मोकळी जागा आणि परिसर पिंजून काढण्यात आला। दरम्यान दुपारच्या सुमारास चाकूर उजळंब मार्गालगत एका मोकळ्या जागेत एका चिमुकल्याचा मृतदेह आढळून आला आणि संपूर्ण चाकूर सुन्न झाला। घटनास्थळी नागरिकांची गर्दी उसळली तर पोलिसांनी तात्काळ परिस्थिती नियंत्रणात घेत पंचनामा केला। मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आला असून मृत्यूचे नेमके कारण अद्याप गूढच आहे। या घटनेनंतर पोलिसांनी अधिक आक्रमक पवित्रा घेत दुसऱ्या मुलाच्या शोधासाठी विशेष पथके तयार केली। रात्रंदिवस सुरू असलेल्या शोध मोहिमेअंती अखेर बेपत्ता मुलगा साईचरण दिनेश स्वामी वय 10 हा सुखरूप अवस्थेत सापडला। या घटनेमुळे एकीकडे दुःखाचे सावट असताना दुसरीकडे दिलासा मिळाला। या प्रकरणात पोलिसांनी वेगवान आणि समन्वयपूर्ण कारवाई ठळक केली आहे। फॉरेन्सिक पथक, श्वान पथक आणि विविध तपास यंत्रणांच्या मदतीने या घटनेचा सखोल तपास सुरू असून प्रत्येक शक्यता तपासली जात आहे। दरम्यान प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि संशयास्पद हालचाली माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी। ग्रामीण भागातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी पाहत रहा ग्रामीण संवाद, सर्वसामान्यांचा निर्भीड आवाज। चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद। चाकूर प्रतिनिधी।